पांडुरंगाने 12 वर्षे संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी का भरले, हृदयाला स्पर्श करणारी कथा। नमस्कार मित्रांनो, कल्पना करा जर स्वतः पंढरीचा विठ्ठल आपल्या घरी नोकर म्हणून आला, पाणी भरू लागला, घरातील कामे करू लागला, तर आपण त्याला ओळखू शकू का? हा प्रश्न जितका आश्चर्यकारक आहे तितकेच त्याचे उत्तरही भावपूर्ण आहे। आज मी तुम्हाला संत एकनाथ महाराज आणि श्री पांडुरंग यांच्याशी संबंधित अशी एक कथा सांगणार आहे, जी केवळ चमत्काराची नाही तर भक्ती, नम्रता आणि देवभक्ताच्या प्रेमाची आहे। ही कथा आपल्याला शिकवते की देवाला मोठमोठे यज्ञ, दान किंवा संपत्ती नको असते, त्याला हवे असते ते निर्मळ मन आणि निष्काम भक्ती। चला या सुंदर कथेला सुरुवात करूया। संत एकनाथ महाराज हे पैठण नगरीतील महान संत होते। त्यांच्या घरी नेहमी हरिनामाचा गजर, भागवताचे वाचन, संतांचा सत्संग आणि गरिबांना अन्नदान चालायचे। घरात येणारा प्रत्येक माणूस त्यांना देवासारखा वाटायचा। जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नव्हता। एकनाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई ही अत्यंत धार्मिक, संयमी आणि सेवाभावी होत्या। घरात कितीही काम असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसत नसे। पण एक समस्या मात्र कायम होती, घरासाठी रोज नदीवरून पाणी आणावे लागायचे। त्या काळी नळ नव्हते, पाण्याची टाकी नव्हती। नदीवर जाऊन घागर भरून ती डोक्यावर घेऊन घरी आणावी लागायची। दररोज अनेक वेळा हे काम करावे लागे। एक दिवस विठ्ठलाने वैकुंठातून आपल्या भक्ताकडे पाहिले। एकनाथ महाराज दिवसभर लोकसेवा, कीर्तन, भागवत, अन्नदान आणि भगवंतांचे नामस्मरण यात मग्न असायचे। गिरिजाबाई घरातील सर्व कामे करत होत्या। हे पाहून पांडुरंगाच्या हृदयात करुणा जागी झाली। देव मनात म्हणाला, माझा भक्त दिवस रात्र माझेच काम करतो, आता त्याच्या घरासाठी काहीतरी करण्याची वेळ माझी आहे। आणि एके दिवशी एक साधा, काळा सावळा, विनम्र तरुण एकनाथ महाराजांच्या दारात आला। त्याने नम्रपणे विचारले, मला काय काम मिळेल का? मी घरातील सर्व कामे करीन। एकनाथ महाराज म्हणाले, आमच्या घरी फार पैसा नाही, 1-2 वेळेचे अन्न आणि प्रेम नक्की मिळेल। तो तरुण हसला आणि म्हणाला, मलाही त्यापेक्षा अधिक काही नको। असे म्हणत तो त्या घरात राहू लागला आणि त्याचे नाव त्याने सांगितले श्रीखंड्या। आता रोज सकाळी तो नदीवर जायचा, मोठमोठ्या घागरी भरून आणायचा। 1-2 नव्हे तर अनेक फेऱ्या मारायचा। कधी थकवा नाही, कधी तक्रार नाही, कधी राग नाही, नेहमी चेहऱ्यावर स्मितहास्य। गिरिजाबाई अनेकदा म्हणायच्या, बाळा थोडा आराम कर, पण तो हसत म्हणायचा, आई सेवा करताना थकवा येत नाही। हळूहळू संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली, एकनाथ महाराजांच्या घरी आलेला हा मुलगा नेमका कोण आहे? कारण इतके पाणी भरूनही त्याच्या चेहऱ्यावर कधी थकवा दिसत नसे, त्याच्या अंगात एक वेगळे तेज होते। पण एकनाथ महाराजांनी कधीही त्याच्याकडे संशयाने पाहिले नाही। त्यांना प्रत्येक सेवकात देव दिसत होता। वर्षामागून वर्षे जात राहिली। 1-2 नव्हे पूर्ण 12 वर्षे श्रीखंड्या न चुकता रोज नदीवरून पाणी आणत राहिला। घरातील प्रत्येक काम प्रेमाने करत राहिला। एक दिवस द्वारकेहून एक विद्वान ब्राह्मण पैठणला आला। त्याला स्वप्नात श्रीकृष्णाने दर्शन देऊन सांगितले होते, मी सध्या पैठणमध्ये माझ्या एका भक्ताच्या घरी राहतो। तो ब्राह्मण गावभर शोध घेत एकनाथ महाराजांच्या घरी पोहोचला। घरात प्रवेश करताच त्याची नजर श्रीखंड्यावर पडली। क्षणात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याने ओळखले, हा साधा मुलगा नसून स्वतः पंढरीचा विठ्ठल आहे। तो लगेच श्रीखंड्याच्या चरणी पडला। हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले। एकनाथ महाराज म्हणाले, तुम्ही एका साध्या सेवकाला नमस्कार का करत आहात? ब्राह्मण रडत म्हणाला, महाराज तुम्हाला माहिती आहे का, ज्याला तुम्ही सेवक समजता तो साक्षात श्री पांडुरंग आहे। हे ऐकताच सर्वजण स्तब्ध झाले। एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले। त्याने श्रीखंड्याकडे पाहिले आणि त्या क्षणी श्रीखंडाच्या रूपातून दिव्य प्रकाश प्रकट झाला। काळा सावळे रूप, पिवळे पितांबर, गळ्यात तुळशीची माळ, हात कटीवर, साक्षात विठ्ठल समोर उभा होता। एकनाथ महाराज भावविभोर झाले। ते म्हणाले, देवा माझ्याकडून एवढी सेवा करून घेतलीस, मी तुला ओळखूही शकलो नाही। पांडुरंग प्रेमाने म्हणाला, नाथा तू आयुष्यभर माझ्या लेकरांची सेवा केलीस, भुकेलेल्यांना अन्न दिलेस, तहानलेल्यांना पाणी दिलेस, दुःखी माणसांना आधार दिलास। माझ्या भक्तांची सेवा म्हणजे माझीच सेवा, म्हणूनच मला तुझ्या घरी सेवक म्हणून राहण्याचा आनंद मिळाला। हे ऐकून एकनाथ महाराज नम्र झाले। त्यांना समजले, खरा भक्त कधीही देवाकडून काही मागत नाही,
पण देव मात्र भक्तासाठी सर्व काही करायला तयार असतो. मित्रांनो, या कथेतला खरा चमत्कार म्हणजे देवाने पाणी भरले हा नाही. खरा चमत्कार म्हणजे अशी भक्ती निर्माण झाली की देवाला सेवक व्हावेसे वाटले. आज आपण देवाकडे सतत काही ना काही मागत असतो. नोकरी द्या, पैसा द्या, आरोग्य द्या, सुख द्या. पण आपण स्वतः देवासाठी किंवा समाजासाठी काय करतो? संत एकनाथ महाराजांनी आपल्याला शिकवले, भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, कोणाचाही अपमान करू नका, प्रत्येकात देव पहा, अहंकार सोडा, नामस्मरण करा, निष्काम सेवा करा. अशी भक्ती असेल तर देवाला तुमच्या घरी येण्याची गरज पडणार नाही, कारण तो कायम तुमच्या हृदयातच राहील. म्हणूनच संत म्हणतात, भक्ताच्या प्रेमापुढे देवही नमतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तिचा संदेश आपल्या कुटुंबियापर्यंत नक्की पोचवा. श्री विठ्ठल रखुमाई महाराज की जय. रामकृष्ण हरी.